आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे. खूप दिवसांनी आम्ही सगळे मिळून गावाकडे घरी आलोय. पण हे घर आमच्यासाठी परमनंट स्टे नाहीये. हे फक्त सुट्टीपुरतं घर आहे आणि हेच फौजी लाईफचं वास्तव आहे. घरात पाय टाकला की एक वेगळंच फिलिंग येतं. हो, आपण घरी आलोय. पण लगेच मनात दुसरा विचार येतो. हा स्टे परमनंट नाहीये. हे फक्त काही दिवसांचं आहे. मुलांसाठी हे सगळं नवीन आहे. नवीन वातावरण, नवीन जागा, पण तरीही त्यांना हे घर आपलंसं वाटतं. ते घरभर धावतायत, हसतायत, खेळतायत. त्यांच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. पण मोठ्यांसाठी या आनंदामागे एक रिॲलिटी आहे. हे घर आपलं आहे, पण इथे आपण कायम राहत नाही. फौजी कुटुंबाचं लाईफ असंच असतं. कधी ड्युटी, कधी पोस्टिंग, कधी दूर राहणं. आज घरात सगळे एकत्र आहोत. जेवण एकत्र, बोलणं एकत्र, हसणं एकत्र. साध्या गोष्टीही खूप स्पेशल वाटत आहेत. पण मनात एक गोष्ट सतत चालू आहे. सुट्टी संपली की पुन्हा परत जायचं आहे. हे विचार मनाला शांतही करतात आणि थोडं जड पण करतात. फौजी लाईफमध्ये हे खूप नॉर्मल आहे. जिथे घर असतं पण स्टे नसतो. जिथे प्रेम असतं पण डिस्टन्स पण असतो. हेच घर आहे जिथे फौजी कुटुंब येतं काही दिवस राहण्यासाठी, आठवणी बनवण्यासाठी आणि पुन्हा ड्युटी लाईफमध्ये परत जाण्यासाठी. म्हणूनच आम्ही प्रत्येक क्षण मनापासून जगतो. मुलांचं हसू, घरातली गडबड, एकत्र वेळ सगळं साठवून ठेवतो. कारण आम्हाला माहीत आहे हा आनंद कायमचा नाही आहे, पण या आठवणी मात्र कायम राहतात. सुट्टीचा पहिला दिवस जितका सुंदर आहे तितकाच मनात एक शांत विचारही आहे. लवकरच परत जायचं आहे, पण तरीही आम्ही स्ट्रॉंग आहोत, कारण आम्ही एक फौजी कुटुंब आहोत. जय हिंद. नमस्कार, मी नूतन फौजी पत्नी. स्वागत आहे तुमचं माझ्या नूतन फौजी पत्नी चॅनेलवर. कालचा दिवस खूप भावनिक होता, पण आज सकाळी उठल्यावर वास्तव सुरू झालं. घरात कामाची गडबड, मुलांची धावपळ आणि सुट्टीचा पहिला रिअल रुटीन डे. सकाळ झाली आणि घरात लगेच ॲक्टिव्हिटी सुरू झाली. लहान मुलं असल्यामुळे शांतता अशी नव्हतीच. एकीकडे त्यांचं उठणं, खेळणं आणि दुसरीकडे माझं काम सुरू झालं. सगळ्यात आधी बेडरूम आवरायला घेतलं. कालच्या प्रवासानंतर सगळं सामान विखुरलेलं होतं. बेड नीट केला, मुलांसाठी जागा सेट केली आणि सगळं अरेंज केलं. प्रवासाच्या बॅग्स चेक केल्या. काय काय वापरायचं आहे, काय काढायचं आहे, सगळं पुन्हा ऑर्गनाईज केलं. काही गोष्टी लगेच गरजेच्या नव्हत्या, त्या वेगळ्या ठेवल्या. प्रवासातले कपडे भिजत घातले. धूळ, प्रवासाचा थकवा सगळं साफ करणं गरजेचं होतं. कपडे धुवायला टाकले आणि मन थोडं हलकं झालं. घर थोडं सेटल करायला घेतलं. कपडे धुवायचं म्हटलं तर आता एवढा कडक उन्हाळा आहे की हातानेच धुवायला सुरुवात केली. नाहीतर थंडीच्या दिवसात मी मुलांमुळे मशीन यूज करते. कपडे लवकर सुकतात आणि लवकर व्यवस्थित वापरायलाही येतात. त्याचबरोबर येताना काही सामान नेहमीच आणत असतो. कॅन्टीनचं जे बेसिक सामान असतं, साबण, कोलगेट, टूथब्रश, परत त्याच्यानंतर फेसवॉश, हँडवॉश, असे अगरबत्ती, असे छोटे छोटे जे सामान असतात जे खराब होत नाहीत आणि खूप दिवसांसाठीपर्यंत टिकतात, असे सामान आम्ही नेहमी येताना घेऊन येतो. आणि कॅन्टीन जवळ नसतं, कधी वेळ नसतो आणि नेहमीच कॅन्टीनला जाणं शक्य होत नाही. मग ते सामान आणलेलं मी व्यवस्थित रॅकला लावून घेतलं. रॅक पुसून घेतल्या, सगळा डस्ट साफ केला आणि किचन एरिया नीट सेट केला. लहान मुलं असल्यामुळे क्लीनलीनेस खूप महत्त्वाची असते. सगळं सामान एकदा पुन्हा चेक केलं. काय राहिलं आहे का, काय आणायचं आहे का, याची लिस्ट बनवली. कारण फौजी लाईफमध्ये प्लॅनिंग खूप महत्त्वाची असते. मुलं घरात असली की प्रत्येक छोटं छोटं कामही मोठं वाटायला लागतं. बेडशीट चेंज करून घेतलं. मुलांना बघत बघत, त्यांना खेळवत खेळवत, पण त्यांनी नवीन जागेमध्ये असल्यामुळे त्यांना थोडंसं नवीन वाटत होतं आणि श्रीने तर थोडा राहतही नव्हता. पण हळूहळू जसं जसं काम होत गेलं तसं तसं खूप छान वाटायला लागलं आणि घर हे खूप छान घर झालं. बाजारातनं सामानाची पिशवी आली. मग काय, रिकामे झालेले डबे स्वच्छ पुसून त्याच्यामध्ये सामान भरायला सुरुवात झाली. पहिल्यांदा पिठांची तयारी केली. सगळे पिठं आम्ही डायरेक्ट रेडीमेड पीठ आणतो
इथंच आमच्या शेजारी चक्की आहे, त्या चक्कीमध्ये ते स्वतःच गहू स्वच्छ करून ते दळून देतात. आम्ही फक्त 5 किलो 2 किलो जेवढं सांगायचे तेवढं सांगतो आणि आम्ही ते दळण आणतो. खरंच थोडं सिटीमध्ये खूप छान असतं अशा फॅसिलिटी. आणि मग ज्यांना करू शकत नाही, जे जॉब करतात किंवा ज्यांच्या घरात लहान बाळ आहेत, म्हातारी माणसं आहेत, ज्यांच्याकडे दळण आणून निवडायला, धान्य साफ करायला वेळ नसतो, त्यांच्यासाठी खूप छान टीप आहे आणि खूप गरजेचं असतं. बायकांच्या तर डोक्यात चालूच असतं कोणत्या डब्यात काय ठेवायचं, कोणता डबा कशासाठी वापरायचा, आणि तेच माझंही चालू होतं थोडं सेट करायचं. किचनमध्ये रिकामे डबे स्वच्छ केले, जुनी भांडी धुतली, नवीन सेटअपसाठी जागा तयार केली. घर हळूहळू आपल्याला आपलं वाटायला लागलं होतं. या सगळ्यात श्रीने पण माझ्यासोबतच होता. माझ्या मागे मागे फिरत होता, कधी हसत होता, कधी रडत होता, पण सतत जवळच होता. गावाला आलं की खाण्यापिण्याची बिलकुल हयगय नसते. म्हणजे की जे आपण लहानपणापासून खाल्लेलं असतं तेच आपल्या मुलांनाही आवडतं आणि दिलं जातं. जसं की लाह्या, भडंग असेल, वडापाव असेल, पकोडा, जे की स्नॅक्स बाहेर आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे मिळत नाही आणि ते इथं आल्यावरती नक्की मिळतं. मुलांसाठी नवीन खेळणी काढली. नवीन म्हणजे नवीन दुकानातून आणलेली नाही, तर हीच खेळणी त्यांची बर्थडेला वगैरे आलेली, पण इथंच घरी गावात पोत्यात भरून ठेवलेली असतात. पण त्यांच्यासाठी ती नवीनच होती. त्यांचा आनंद वेगळाच होता. नवीन लाईट टॉयज, पॉप साऊंड टॉयज, कलरिंग थिंग, त्यांच्यासाठी हा सगळा वर्ल्ड एक्सपेरिमेंट होता. दिवसभर काम केल्यानंतर थोडा शांत क्षण आला. घर नीट झालं होतं, मुलं खेळून थकली होती. हळूहळू मुलं झोपायला लागली. त्यांचा शांत चेहरा पाहून सगळा थकवा विसरला. त्या क्षणी वाटलं, हेच खरं सुख. आजचा दिवस दिसायला साधा होता, पण त्यामागे खूप मेहनत होती. घर सेटल करणं, मुलं मॅनेज करणं आणि स्वतःला हँडल करणं. फौजी कुटुंबाचं लाईफ हे असंच असतं. कधी एक्साइटमेंट असते, कधी रिस्पॉन्सिबिलिटी असतात आणि प्रत्येक क्षणात ॲडजस्टमेंट असते. हा आमच्या साधा सुट्टीचा रिअल दिवस होता. प्रेम, काम, गडबड आणि शांतता सगळं एकत्र. पुन्हा भेटूयात नवीन भावनेसोबत, नवीन आशेसोबत. तोपर्यंत मी नूतन, फौजी पत्नी. जय हिंद. धन्यवाद.